शिक्षण क्षेत्रातील होऊ घातलेल्या 110 करोड रुपयापर्यंतच्या स्कॅमला पुराव्यानिशी साबित करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे। वर्षाला एकूण 5,000 विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 75,000 रुपये अनाधिकृतपणे वसूल करणे सुरू आहे आणि हा कार्यक्रम पुढील 3 वर्षे सुरू असेल। शासनाच्या धोरणानुसार अनुसूचित जाती जमातीतील गरीब, गरजू, वंचित, बेरोजगार, अकुशल, अर्धकुशल व होतकरू प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी TRTI, बार्टी, महाज्योती आणि सारथी या संस्थांची स्थापना झाली होती। SC म्हणजे शेड्यूल कास्टमधल्या विविध जातीतल्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी, तसेच मराठा आणि कुणबी जातीतील विद्यार्थ्यांसाठी सारथी, ST म्हणजे शेड्यूल ट्राईब विद्यार्थ्यांसाठी TRTI आणि OBC म्हणजेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महाज्योती, अशा प्रकारे या संस्थांची शैक्षणिक जबाबदारी आहे। TRTIच्या अंतर्गत या चारही स्वायत्त संस्थांद्वारे दिनांक 12 जून 2024ला IBPS, SBI, RBI, RRB, LIC आणि इतर बँकिंग स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे टेंडर जाहीर झाले होते। या टेंडरला भरण्यासाठी टेंडर फी 25,000 रुपये आणि अनामत रक्कम 5 लाख रुपये होती। तसेच टेंडर प्राप्त झालेल्या संस्थेला प्रत्येक विद्यार्थ्यामागे 40,000 रुपये मानधन देण्याचे नमूद केले होते। त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला 6 महिने निवासी आणि भोजनाकरता डायरेक्ट प्रति महिना 6,000 रुपये म्हणजे एकूण 36,000 रुपये त्याच्या अकाउंटला दिले जाणार होते। सोबतच विद्यार्थ्याला 10,000 रुपये दुसऱ्या महिन्यात स्टेशनरी घेण्याकरता देण्यात येणार होते। विदर्भात हे टेंडर फक्त सीताबर्डी नागपूर येथील BS एज्युकेशन या संस्थेला प्राप्त झाले, परंतु या संस्थेने सगळ्या नियमांची पायमल्ली करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून सर्रास 35,000 रुपयाची वसुली सुरू केली। जे विद्यार्थी सुरुवातीला 35,000 रुपये भरून त्यांच्याकडे ॲडमिशन घेतील त्यांनाच पुढे या टेंडर अंतर्गत भेटणाऱ्या सुविधांचा लाभ होईल असे निश्चित करून दिले गेले। आपल्याला टोटल फीस किती भरायची? टोटल फीस आपली 35,000 आहे। 35,000 आहे, ठीक आहे। बघा, मी तुझे समोरच प्रश्न विचारतो ते नीट लक्ष दे। आता 35,000 फीज आहे, ठीक आहे। आता ही जी फीज आपण भरणार आहे तर या फीजमधून म्हणजे स्कॉलरशिप फॉर्मच्या अगोदर मला किती पैसे भरायचे, का टोटल पैसे भरायचे का कमी पैसे भरायचे? ही जी फीज राहते ही फीज आपल्याला 2 टप्प्यामध्ये पूर्ण करावी लागते, 2 किंवा 3 टप्पे, ठीक आहे। त्यानंतर जी स्कॉलरशिपचे फॉर्म येतात ते वर्षातून 2दा येतात, एका वर्षामध्ये 2दा येतात। गरीब व गरजू विद्यार्थी या योजनांपासून वंचितच राहिला। ह्या वंचित बेरोजगार विद्यार्थ्यांचे हित हिरावले जात आहे। त्यांच्या हक्कासाठी लढा देणे हाच या YouTube व्हिडिओचा उद्देश आहे। पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला याविषयी पुरावे सापडतील। त्याच्यानंतर याल तेव्हा तुम्हाला याचं मिळेल बेनिफिट। ओके, समजलं का? बरं, असं जर ओके एक लक्षात घ्या, तुम्ही माझ्याकडे ॲडमिशन केलं आता, हां 35,000 रुपीज फीज आहे। अच्छा, तुमची 35,000 फीज आहे का? तुम्ही ॲडमिशन केलं, फीज पे केली, हां. क्लिअर आहे इथपर्यंत? हो। आता बाटीचा फॉर्म आला नंतर 1-2 महिन्यानंतर। ओके, म्हणजे आम्ही आधी 35,000 देऊन ॲडमिशन घ्यायची, त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर बार्टीचा फॉर्म येऊ शकतो। हां, जेव्हा पण आला तुम्हाला आम्ही सांगतो बेटा हा फॉर्म बेनिफिट घ्यायचं तुम्हाला मिळू शकेल। अच्छा, आणि त्याचे पैसे बार्टीकडनं येतील। 35,000 रुपये भरून ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्याला या लबाड संस्थेतल्या अधिकाऱ्यांनी असे खोटे सांगितले की त्यांना लाडक्या बहिणी योजनेसारखे 6,000 रुपये महिना प्रत्येकी असे 6 महिन्यात सरकारकडून डायरेक्ट पैसे भेटणार आहेत
अशा पद्धतीने ते त्यांची फीस वापस मिळवून देत आहेत. अच्छा, मग आता पहिले तुम्ही म्हणताय की 2 टप्प्यातली पहिली टप्प्याची फीज आता भरून टाकायची. ही जी फीज आहे आणि ही जी तुमची स्कॉलरशिप राहते ती सरळ तुमच्या अकाउंट पे राहते. तर तुम्ही टाकणार आहे म्हणजे BS एज्युकेशन टाकेल का गव्हर्नमेंट टाकेल? म्हणजे आता SCचं आहे तर बार्टी टाकेल. बार्टी टाकेल. ठीक आहे. ही जी स्कॉलरशिप स्कीम आहे ही सरळ तुमच्या अकाउंट पे राहते असं राहतं. तसं आता तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येतात, लाडक्या बहिणीचे पैसे येतात तुम्हाला सरळ अकाउंट पे येतात त्या प्रकारे राहतात. ॲडमिशन घेताना TRTI, बार्टी, महाज्योती आणि सारथी या संस्थांच्या अधिकाऱ्यांना जमा झालेल्या फीजमधून 10% रक्कम अनऑफिशियली द्यावी लागणार हे पटवून दिले जात आहे. जवळपास बार्टीमध्ये आपण 7,86,000 म्हणजे जवळपास 8 लाख DD भरला यावेळेस. मुलांचं 10% राहतं ना. पुढील सगळे व्हिडिओज तुम्ही जर पाहत गेलात तर तुम्हाला समजेल की आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी BS एज्युकेशन या संस्थेत पैसे भरून ॲडमिशन घेतलेले आहे. पुढील 6 महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सुद्धा त्यांनी आतापासूनच ॲडमिशन घेतलेले आहे. बस काय येणार आहे मीच आहे येणार आहे मीच आहे. तर मला सांगा, मला जेव्हा स्कॉलरशिप द्यायची आहे तर अगोदर मी माझ्या मुलाला देऊ की बाळाच्या मुलाला देऊ? बरोबर आहे, आपल्या मुलाला देणार. त्यासाठी आता पुष्कळ राहतात असं नाही ना. ठीक आहे, आज डिस्कस करतो आम्ही. सोमवारला सकाळी तिला पाठवू. ठीक आहे, तुमची मर्जी. असं काही नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नांनी निर्माण झालेल्या आणि दैदिप्यमान इतिहास असलेल्या बार्टी या संस्थेला भ्रष्टाचारी अधिकारी आणि विद्यार्थ्यांचे अहित करणाऱ्या BS एज्युकेशन सारख्या संस्थांनी काळीमा फासलेला आहे. आणि लास्ट टाइम तुम्ही जे DDचं केलं नाही, मला सगळ्यात महत्त्वाचं मला पटण्याचं कारण ते होतं की आपल्या TRTIला DD पाठवला. मला अरे खरंच त्यांचे गव्हर्नमेंट कनेक्शन्स आहेत, होणारच आहे यांचं. त्याच्यावरून मला विश्वास बसला आणि मी त्याच्यासाठी भांडले असेल माहीत आहे का. अगं म्हटलं आपल्या डोळ्यासमोर झाले ते आपण नाही करू शकत का. आहे त्यांचे कनेक्शन, तू का टेन्शन घेते, येईल आपल्याला पैसा रिटर्न. तू आणि तुला पैसे पार्टीमध्ये तर आणखी जास्त आहेत आपल्याला. म्हणजे पण ते ज्यांना स्कॉलरशिप मिळेल त्यांनी प्रत्येकाने क्लास करणं कंपल्शन असेल ना. कंपल्शन नाही आहे, Otherwise- आपण ॲडजस्ट करून देत आहोत ऑनलाईनमध्ये. ओके. कारण नाही प्रत्येक तसं नाही. रेग्युलर नाही येऊ शकत ना. नाही रेग्युलरची नाही गोष्ट म्हणत मी. म्हणजे आता जशी आता हिची माहिती नाही, सपोज XYZ तिला फक्त 6,000 रुपये पाहिजे आहेत. पण तिला अटेंडन्स लावायला महिन्यातून 2 तरी वेळा हां, यावं लागतं. पण मग ती तर लाडक्या बहिणीपेक्षा चांगले आहे नाही. हो तर 6,000 येत आहेत. ते तर आहेच. खरे पाहता गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण देता यावे हा या योजनांचा उद्देश आहे. परंतु BS एज्युकेशन या संस्थेद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याकडून 35,000 रुपये आणि महाराष्ट्र शासनाकडून 40,000 रुपये असे एकूण 75,000 रुपयाची अनधिकृतपणे वसुली केली जाते. प्रत्येक वर्षाला 5,000 विद्यार्थ्यांनी जर पैसे भरून ॲडमिशन घेतले तर 3 वर्षात एकूण 110 कोटींचा हा फ्रॉड होईल. तेव्हा अशा बोगस संस्थेची चौकशी होऊन त्यास ब्लॅकलिस्ट केलं गेलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा कुणी अशी हिंमत करणार नाही.